आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। पण मला मदत करायला तर हवी ना यमुने। महाराज तुम्हीच सांगितलं ना मला सुलक्षणाताईला भेटत जा। माझी मैत्रीण हाय सुलक्षणाताई, बिचारी मिरच्या कांडत राहते। घ्या आता मिरच्या काढणं लहान मुलीचं काम राहते का? पण ताई किती काम करन एकटी। गण गण गणात भूते। तुम्ही मायान मावशी खरं सांगून राहिल्या। पण त्रास होते ना ताईले महाराज, हात पण दुखते। मदत करणं चांगली गोष्ट आहे लेकरा, पण त्याचे प्रकार आणि रूप वेगवेगळे राहतात लेकरा। तुला एक गोष्ट सांगतो, रावणाने आई सीतेचं अपहरण केलं तेव्हा पुरुषोत्तम श्री रामचंद्र रावणाशी युद्ध करून आई सीतामाईले रावणाच्या तावडीतून सोडवायले वानरसेना घेऊन निघाले। हो का? हो ना। तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी सागरावर सेतू बांधायला सुरुवात केली। शक्तिशाली वानरांनी मोठमोठे दगड टाकले सागरात। तुझ्यासारखी छोटूची खारुताई बी होती, ती सागराच्या पाण्यात अंग ओलं करून वाळू अंगाली लावून दगडावर टाकायची। इथलीशी खारुताई पण सेतू बांधकामात मदत करून राहिली। याचं कौतुक श्री रामचंद्रांना वाटलं आणि मग त्यांनी खारुताईच्या पाठीवरून मायेनं प्रेमानं हात फिरवला आणि त्यांची 3 बोट उमटली तिच्या पाठीवर। हो ना। तात्पर्य हेच, आपल्याला झेपण तशी मदत करावी। मदत करण्याची वृत्ती मोलाची राहते। तू सुलक्षणाला भेटते, मायेनं विचारपूस करते, धीर देते, इथलं बिलय मोलाचं आहे। आणि येळ आली तर मायान मावशी करतील ना मदत। तुले भेटून सुलक्षणाला आनंद होते, हीच मोठी मदत आहे। गण गण गणात भूते। पाहिलं आजी कशी मांजरीवाणी फीस करते। काय पण बोलते। बाबा काय तर विचार दिसते तुमचा। आबा सुसू किसू करायचा विचार आहे का? हा? दिवसातून 10 वेळा माझ्या अंगावर सुसू करता आणि कापड तुझ्या आजीला धुवा लागते ना। का पाहता टुकुर टुकुर? का बोलून राहिला बालमुकुंद बाबूजींशी? काय तुझे बाबूजी काय विचारते का कारल्याला दोडके लागण का म्हणते? अबे अजून याले दात आले नाही, बोडखा आहे ते, मान धरत नाही, कसं बोलन तो तर आपल्या लेकराले। क्षमा करा धाकटे मालक, चुगली नाही करत जी, पण धाकट्या मालकीनबाई महाराजले बोलले की साधू सत्पुरुष एका ठिकाणी ठाण मानून बसतेत का? यात्रेला जातेत, पर्यटनाला जातेत, तुम्ही कोण नाही जात म्हणे यात्रा आणि पर्यटन आले? कावेरीले कसं आवरावं, बोलावा गाले कसं शिकवावं तेच समजत नाही मला। जा लेकरा, तुझ्या आजी जवळ जा। बाप्पा आजीकडे कायले? हो तुझ्या नातवाले समजते का नातवाले? तुले वाटते का म्या घ्यावं म्हणून सरकवून राहिला मायाकडे? असं कायले बोलते माय? मग का आता आजी झाले ना म्या, आता नातवाला कधी घ्यावं कधी नाही हे समजत नाही का मले? तू शिकवशील का आता मले? मग का तर मग कल्ला करता का? लेकरू आजीला चिकटून राहते, बाप तर धरतच नाही। बाप्पा माय बाबूजींच्या बोलण्या वागण्याची तरच बदलली। कावेरी जसं महाराजाला बोलली पर्यटनाला जा, तसं माय बाबूजीला काही बोलली तर नाही? द्या म्या घेऊ का बाळाले? घ्या, लेकराले बाप घेत नाही म्हणते आणि आता घेतलं तर द्या म्हणते। अव तर तू चूप राह ना, लेकरू त्यायचं आहे, त्याला निर्णय घेऊ दे, ठरवू दे त्याला। मायाजवळ छान राहते बालमुकुंद,
बाबूजी, आज मी शेतावर तर गेलो होतो जी. धान्य भाजीपाला समद बाजारात पाठवलं जी. आठवड्याचा बाजार राहते ना, आणि छोटी मोठी समधी कामं केली जी. अबे तू उपकार केलं का मायावर? उपकार केले का? आता का कौतुक करू? मीठ मोहऱ्या वळू का करू? आणि तू कोणाला सांगून राहिला बे कामं केले म्हणून? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का मी फुकट बसून खातो म्हणून? का कामं केली सांगून राहिला? नाही जी, त्याला तसं म्हणायचं नव्हतं. मग तुले म्हणायचं आहे का सुनबाई? अबे सप्पाची लेकरं कामं करतेत म्हणून गावभर दवंडी पिटवतेत का? मग का थ? शेतात जा, गुरु आज्ञा पाळा, मनाला वाटल ते करा, पण आमच्या मागे बुनबुन लावू नका. नाही तर का? असं कायले वागून राहिले? काही तर गडबड आहे, पण आता चुप बसा लागते. टोमनेच मारून राहिले. बाबूजी, मी विचार करून राहिलो का महाराजाला शेतावर तर घेऊन जावं. हुरडा खायले उद्यालेच घेऊन जातो. हा भाऊ कोण अडवलं तुले? ज्याला हरकत असन त्याला विचार. जायचं असन तर जा, नाही जायचं असन तर नको जाऊ. पाच तुले वावरात महाराज आले न्यायचं असन तर ने, नाही तर नको नेऊ. तू का नाही आम्हाला मदत घेऊच नको ना बाबा. आम्हाला आमच्या विचारानं चालू दे. गण गण गणात मला जमन तर म्या येईन, नाही तर म्या काही येत नाही. गुरु माऊली, गण गण गणात बोलते. काय चुकलं महाराज? माय बाबूजी असं काहून वागून राहिले? दया करायची. गण गण गणात बोलते. त्रास होते ना, काय करणार? आपल्या नशिबानं शेण खाल्लं. विधी लिखित टाळता येत नाही सुनबाई. पांढऱ्या कपाळानं टाचा घासत घासत जगणंच आपल्या नशिबी आहे. त्यातून सुटका नाही. हो ना सुनबाई? हो. मा जेवण झालं की तू जेवून घे. आज साधं जेवण आहे, पण पापड एकच आहे. भूक तर लई लागली आहे, पण काजी ना आज चवच नाही लागून राहिली जेवणाले. असं काहून? तुमच्या हाताने तर साजरी चव आहे ना. जेवण छानच आहे, भाजीले छान चव आली आज. पण हिच्या तोंडाले पाणी सुटायला नको म्हणून चांगलं नाही मनाचं आणि खाचं. का झालं सासूबाई? कशाला चव नाही? जेवणच मिळमिळीत झालं बॉ. मिळमिळीत समजूनच नाही राहिलं मला. खारट झालंय, खारट. हो का? हो ना. माया मेलीकडनं मीठ जास्त पडलं वाटतं. खोट्या नाट्याचा आधार कायले घेते इंदुमती? स्वतः जेवाचं आणि लेकीवानी सुनेले उपाशी ठेवाचं हे बरं नाही ना लेकरा. इंदुमती, पण तू म्हणते तसंच होऊ दे. तथास्तु 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 तथास्तु. का झालं? बाबा, मिठाचा खडा खाल्ल्यावानी खारट लागून राहिलं ना. इतक्या सुंदर चवीचं जेवण इतकं खारट का झालं सासूबाई? ही भैताड का झालं विचारते. आता हिलेच खाऊ घालते.
सुनबाई, भूक लागली असेल ना तुले? कामच करत राहशील का? मी भरवते तुले, ये. नको सासूबाई, मी खाईन मागवून. मायेच्या मायेनं भरवते. ये लेकरा, ये. साजरी चव आहे ना? खारट नाही ना? खारट नाही जी, लय छान आहे चव. आंबट गोड. बाबा, या चपटीला कशी लागते आंबट गोड? मला तर खारट लागलं ना. मीठच खाल्ल्यावाने चव आहे. हिने कसं आंबट गोड लागून राहिलं? खाली का आंबट गोड लागते ना, या भरवते. खा. खाली करा. गण गण गणात भूते. तुझ्या मनातला न वृत्तीतला खारटपणा तुझ्या जिभेवर तर आला इंदुमती. जेवण खारट आहे म्हणून सुनेले भरवते, पण एक गोष्ट लक्षात ठेवजो, सुलक्षणावर तर ब्रह्मांड नायकाची कृपा आहे. खा लेकरा सुलक्षणा. या निमित्तानं इंदुमतीले सुनेले जेवण भरवण्याचं पुण्य भेटन. गण गण गणात भूते. मी काय म्हणतो, आपण आता वावरातल्या घरीच राहिले जाऊ. काहून? मोकळी हवा आहे बाबूजी. चांगलं वाटेल ना. तुमच्या शब्दाबाहेर आहे का? बाबूजी. मान म्हणून तर विचारात लागेल ना तुला. मला मान द्या आणि मलाच भुचकळ्यात टाका. तुला झाले भुसकळात टाका. बाबूजी. का झालं? 3 वेळा आवाज दिला म्या. चौथ्यांदा तुला हाक दिली असतील, मी नसतं ऐकलं तर घराच्या बाहेर काढलं असतं का? आम्ही तुम्हाला जेवायला बोलवायला आलो. आता सुपारी कातरून राहिलो, दिसत नाही का? कवा कातरते सुपारी? जेवण झाल्यावरच का नाही? बाप्पा, आता का बोललो आम्ही? रडणं बोंबललं काय लय? हो हो, आम्ही लेकीचे लाड करतो, सुनेले छळतो, असं जर तुला समज असेल ना तर माहेरी निघून जा. हो ना. आणि आता म्हातारपणात काय लय आम्हाला त्रास. हे मला डोळ्यांनी चटके कायले देते. गुरुआज्ञेवरून गोंधळ झाला. पादुका पण गेल्या. आता माय बाबूजी पण दूर जातील का? बाबूजी, बाबूजी, काही चुकलं मागलं तर क्षमा करायची. 4 तोबाडीत मारा, पण तोडून नका बोलूची. काही चुकलं का आमचं वालं? बंकट, चुकणं माणसाचा स्वभाव आहे. आम्ही बी चुकतो. शेपटी नाही काय आम्हाला? आम्ही माणूसच आहो ना. आणि कायले तोडून बोलू? आता जेवण झालं आमचं, आम्हाला जेवता येत नाही? समजा जमतं आम्हाला. चाटण घेता येते, बंबात पाणी गरम करता येते, समजा जमते. वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. किरकिर कायले? माय नवरा बाहेर गेल,
कायले बाहेर गेला, कसा बाहेर गेला, काहून नाही आला, कसा नाही आला, गेला तर गेला, आला का नाही? काम नव आपण बोलायलाच नाही पाहिजे. असं कायले बोलता, न बोलता राहता येते. बोलायचं असं तर तोंडातून निगारे नाही पडले पाहिजे. जयवंता चला. बाबूजी माय असे कायले पाहता, भिकाऱ्यावाने जळते तुमची नजर. असं होतो का म्या? मग आत्ताच काऊन झाला? तू जरा आठवून पाह ना. दादा जयवंता देव माणसं आहे. काय हवी देव माणसं? आमच्या घरात पण सर्वसाधारण माणसाप्रमाणे वागू द्या ना. सासू सासरे हे सासू सासऱ्यांप्रमाणे वागू द्या. तथास्तु. मला काही समजूनच नाही राहिलं. म्हणूनच तर असं होऊन राहिलं. गण गणात बोलते. पंकज साजरी तयारी करून राहिला. गण गण गणात बोते. महाराज महा भाग्य आहे जी, तुमचे पाय लागले जी शेताले. मायनंतीले मान देऊन सणाने तुम्ही आलात जी. धन्य झालो म्या. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. चंदू भाऊ, भास्कर काकाजी बसा ना. कचरे भाऊ बसा ना. गण गण गणात बोते. पांडोबा तयारी जय्यत असायला पाहिजे. कोठी चूक बोलवायले नको. भाऊजी ना भाऊजी. धाकल्या मालकाचा सेवक हाव ना मी. आणि तुमचा भक्त हावजी. तयारी जय्यत केली आहे. साजरा साजरा उरडा तयार आहे जी. साईचं दही आहे, साजरं गुळ, वेलदोड्याची भुकटी टाकली आहे ना. काकडी, कांदा, मिरच्या समजा तयार आहे जी. पांडुबाजी धूर कमी करा ना. तरासवाले नको. चंदू, काय खमंग वास सुटलाय ना ओरड्याचा.
शेतात येऊन हुरडा खाण्यात वेगळीच मजा राहते है ना महाराज. आमच्या बालपणी भवानी काकाजी मले पितांबर भाऊले दामोदर भाऊले आमच्या समजेले शेतावर आणायचे ना हुरडा खाले. घ्याजी महाराज. पांडुबाजी धूर कमी करा ना. हे कमीच कर राहिले. आता माशा उडायले हव्यानं धूर पार भिडला पोळ्याले. पळायच्या तयारीत राहा लागते आता. बाप्पा इथे तो मधमाशांचा पोळा आहे. अरे बिथरल्या मधमाशा दसतेत पळा. गण गण गणात भूते गण गण गणात भूते